हॅलो. हॅलो, रामकृष्ण आहे सर. बोला. सर, माऊली अग्रोन मध्ये आपलं सरसे स्वागत. आपल्याला महाराष्ट्राचा ह्या 4-5 दिवसांचा पावसाचा अंदाज द्या की. म्हणजे पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, 18 जून पासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल. मग त्याच्यामध्ये काय होईल, ते पाऊस थोडं थोडं पुढे होईल. 18ला काही भागात पडेल, 19ला दुसऱ्या भागात पडेल, 21ला तिसऱ्या, असं करत करत काय होणार आहे, 21 पासून ते 29 पर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होईल. उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होईल, 21 ते 30 मध्ये पाऊस येईल आणि त्यांच्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, सोयगाव तालुका, तिकडे कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, 21 ते 30 मध्ये पेरण्या लागतील. म्हणून हे देखील त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा या भागात देखील 18 तारखेला तसा पाऊस सुरुवात होईल. 16-17ला देखील काही भागात पडेल, पण 18ला काही ठिकाणी पडेल. पुन्हा त्याच्यानंतर 21च्या नंतर देखील बऱ्याच भागात पडेल आणि जिथे जास्त पाऊस पडेल ते देखील पेरणी करतील. म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पश्चिम महाराष्ट्राकडे देखील काय होईल अशीच परिस्थिती राहील. 21 ते 29 जूनच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. एकदम सगळीकडे सारखा पाऊस पडणार नाही. दररोज वेगवेगळ्या भागात पडेल. आज इथं पडेल तर उद्या तिकडे पडेल. असा करत करत पाऊस पडणार आहे, सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. धन्यवाद.